या मैफिलीला पुढे घेऊन जाण्यासाठी मी विनंती करणार आहे आमचा तरुण कविमित्र प्राध्यापक संदीप जगताप याला. एक वेगळा असा आवाज कवितेतला जो आहे, मुक्तछंदातली सुद्धा कविता किती ताकदीने येऊ शकते आणि शेती मातीशी नातं सांगणारी कविता, आत्ताच्या पिढीची कविता, आत्ताची पिढी सुद्धा किती सजग पद्धतीने या सगळ्या विश्वाकडे पाहते आहे, घडामोडींकडे पाहते आहे, सामाजिकतेकडे पाहते आहे, हे संदीपच्या कवितेकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. तेव्हा मी विनंती करणार आहे प्राध्यापक संदीप जगताप याला की त्यांनी आपली एक कविता आपल्यासमोर पेश करावी. सतीश सरांनी फार सुंदर जो धागा लावलेला आहे तोच धागा मी पुढे नेतो. सर, आई भाकरी करताना तुम्ही बघितलं, ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण मी अर्धी भाकरी करताना बघितलेलं आहे आणि ही आईनं दिलेली गरिबी या भांडवलावरती मी आज उभा आहे. 7वी 8वीच्या वर्गामध्ये शिकत असताना शाळेचं इन्स्पेक्शन होतं आणि ते इन्स्पेक्शन नेमकं कोणाचं होतं तीच ही सगळी त्यावेळेची परिस्थिती ती माझ्या या कवितेमध्ये आहे. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होत आहे, मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घाटाघाटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवारभर फिरायचं. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवारभर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओठ टेकवायची. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने फिरतो, संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत. सारी पोरं हसली, मी खाली बसलो. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे, प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे. इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील.